पहा आपला 1.4 मधला तिसरा उदाहरण सुरू आहे. उदाहरण आहे 27 छेद x वजा 2 अधिक 31 छेद y अधिक 3 बरोबर 85. हा समीकरण पहिला आहे. दुसरा समीकरण आहे 31 छेद x वजा 2 अधिक 27 छेद y अधिक 3 बरोबर 89. याला समीकरण नंबर 2. याला सोडवायचं आहे आपल्याला. हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्याच्या. महत्त्वाच्या गोष्टी काय आहे तर आपल्याला माहिती आहे छेदामध्ये जर सारखा असेल तर आपण त्याऐवजी दुसऱ्या चलाला ठेवायचं असते. आपल्याला ते दुसरे चल ठेवत असतो आपण. एक पासून जड करायचे कोणते पण तरी काय लिहिणार 1 छेद x वजा 2 बरोबर m व 1 छेद y अधिक 3 बरोबर n मानू किंवा ठेवू. मानू किंवा ठेवू. समीकरण 1 वरून नवीन समीकरण तयार होईल. समीकरण 1 वरून काय होईल 27m अधिक 31n बरोबर 85. याला समीकरण नंबर 3 द्या. नवीन समीकरण तयार झालेलं आहे. आणि समीकरण 2 वरून 31m अधिक 27n बरोबर 89. याला समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 आणि 4 चा जर तुम्ही विचार केला तर इथं पहा या 27m म्हणजे m चा सहगुणक इथं n ला आहे आणि n चा सहगुणक m ला आहे. अशा वेळी दिलेल्या समीकरणाची एकदा बेरीज एकदा वजाबाकी करा. नवीन समीकरण तयार करा. त्याला सोडवा. मग त्या किमती तुम्हाला परत इथं ठेवायच्या आहेत आणि नंतर ना x आणि y च्या किमती काढायच्या. काय करणार मग इथं आपण समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करून दोन्ही समीकरण लिहून घ्यायचे. 27m अधिक 31n बरोबर 85 आणि दुसरा आहे 31m अधिक 27n बरोबर 89. बेरीज करताना कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. 5 आणि 9 इथं किती झाले आपले 14 ला 4 ह्याच्याला 1 अजून 16 आणि 1 17 174. हे बरोबर इथं जशा तसे या दोघांची बेरीज हे 8 आणि हे 5 हे अधिक हे n जशाला तसे हे m जशाला तसे हे पण इथं येईल तुमचे 58. आता तुम्ही जर पाहिला तर ह्या तिन्ही संख्या 58 च्या पाड्यात येणार म्हणजे येणार. जर तुम्ही 58 भाग घातला तर इथं 3 चा भाग बसेल बघा. 58 ला गुणून घ्या एका बाजूला. 3 8 24 ला 4 ह्याच्याला 2 3 5 15 आणि 2 17 राईट. आणि 3 चा भाग बसणार आहे. लिहायचं 58 ने भागून आणि भागून लिहिलं तर काही लिहित बसायची आवश्यकता नाही. इथं 1 चा भाग बसणार आहे m अधिक n इथं आणि बरोबर 174 मध्ये इथं 3 येईल. ह्याला समीकरण नंबर 5 द्या. तर हा नवीन समीकरण आपण तयार केला. आता समीकरण 3 आणि 4 ची वजाबाकी करू एकदा. समीकरण 3 व समीकरण 4 ची वजाबाकी करून मांडणी करून घ्यायचे. 27m अधिक 31n बरोबर 85 आणि 31m अधिक 27n बरोबर 89. इथं वजाबाकी करत असताना चिन्ह बदलून घ्यायचे. आपल्याला वजाबाकी करत असताना काय करायचे चिन्ह बदलायचे. एका समीकरणाचे आपण खालच्याचे बदलून घेऊ. हे सगळेच अधिक आहेत तर याला सगळ्यांना वजा केलं. आता तुम्ही जर पाहिलात तर इथं कॅल्क्युलेशन काय येईल बघा. 5 हे 89 मोठ्यातून लहान संख्या वजा जर केली तर इथं 89 वरून 85 गेल्यावर आता 4 कोणते 4 वजा 4 आहे.
इथं मोठ्या पदाचं चिन्ह अधिक आहे तर इथं अधिक राहील. 31 मधून 27 गेल्यावर राहतात इथं 4 तर 4n अधिकचे इथं मात्र वजा 4m राहतील. सगळे 4 पाड्यात आहेत. 4 ने भागून गुणून नाही भागायचे. वजा m अधिक n बरोबर वजा 1. ह्याला समीकरण नंबर 6 द्या. आता समीकरण 5 आणि 6 आपण नवीन तयार केलेले आहेत. तुम्ही जर पाहिलात तर इथं अधिक m इथं वजा m आहे. दोघांची बेरीज करा. m कटून जातात. n ची व्हॅल्यू भेटून जाते. लिहायचं मग समीकरण 5 व समीकरण 6 ची बेरीज करू. m अधिक n बरोबर 3 आणि वजा m अधिक n बरोबर वजा 1. तर आपल्याला काय करायचे बेरीज करायची. बेरीज करत असताना कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. तर इथं काय होईल तुमचं हे अधिक m आणि वजा m गेले ढगात कटून जातात. ह्या दोघांची बेरीज होईल तर काहीच नाही म्हणजे उतासारखा 1 असतो. 1 आणि 1 यांची सहगुणक इथं 1 इथं 1 म्हणजे 2. n बरोबर 3 मधून 1 गेल्यावर राहतात 2 म्हणजेच तुमचं n बरोबर येईल 2/2 बरोबर 1. म्हणून n बरोबर आलं. आता ही किंमत आपण 6 मध्ये किंवा 5 मध्ये ठेवून देऊ. समीकरण 5 किंवा 6 मध्ये आपण समीकरण 5 मध्ये ठेवू. समीकरण 5 मध्ये n बरोबर 1 ठेवू. n च्या ठिकाणी ठेवणार आहोत 1 बरोबर 3 म्हणजेच m बरोबर हे 3 आणि हे अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा 1 बरोबर 2. म्हणून m बरोबर आलं तुमचं 2. आता फक्त m आणि n च्या किमती भेटलेल्या आहेत त्या आपल्याला इथं ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं. एवढं लिहून घ्या. चला m आणि n च्या किमती काय निघाल्या आपल्याला. m बरोबर आलं 2 आणि n बरोबर आलं 1. बरोबर आहे का. तर आता त्या किमती इथं ठेवून द्यायच्या. काय घेणार मग 1/x वजा 2 बरोबर इथं m बरोबर आलेलं आहे 2. तर काय होणार हे दोघं ह्याच्या गुणाकारात जाणार आहे. म्हणजे 1 बरोबर हे 1 जशाला तसे हे 2 आणि हे कंसामध्ये x वजा 2. 2 ह्याला गुणून घ्या. हे 1 जशाला तसे हे 2x वजा हे 4. आता हे 4 इकडे आल्यावर काय होतील अधिक होतील. म्हणजेच थोडक्यात आता काय लिहिणार आपण हे 2x जशाला तसे राहिले असं गृहीत धरा. तिथंच हे इकडे आले म्हणजेच काय 1 अधिक 4 म्हणजे x बरोबर येईल हे 5 आणि हे याच्या छेदामध्ये 2. x ची व्हॅल्यू आली 5/2. सेम आता ह्याच्यामध्ये तसंच करायचं 1/y अधिक 3 बरोबर 1. हे याच्या गुणाकारात जाईल म्हणजेच y अधिक 3 बरोबर 1 असेल. याच्या गुणाकारात गेलं म्हणजे इकडे 1च राहणार आहे म्हणजे ते काय आलं y अधिक 3 बरोबर 1 म्हणजेच y बरोबर 1 वजा 3 म्हणजेच y बरोबर वजा 2. शेवटी लिहायचं उकल x, y बरोबर 5/2 वजा 2. एकदा चेक करा. पुढचं उदाहरण आहे चौथा 1.4 मधला चौथा आहे 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. त्याला समीकरण नंबर 1 देऊ. आणि दुसरा आहे 1/2 अधिक y वजा 1/2 अधिक y बरोबर 1 म्हणजे वजा 1/8. हा समीकरण नंबर 2 द्या. बघू
सर तिथे वजा आहे. कुठं वजा आहे? 2 कंस 2 कंस ते हा इथं ना 3x वजा y. हा ओके 3x वजा y हा. कंस 1 असं आहे राईट. पहा आधी तर काय करायचंय 3x अधिक y 3x वजा y इथं पण आहे तर 1/3x अधिक y बरोबर a आणि 1/3x वजा y बरोबर b मानू किंवा ठेवू असं लिहा तुम्ही. आपल्याला मानायचे. आता समीकरण 1 वरून काय तयार होईल a अधिक b बरोबर 3/4 याला समीकरण नंबर 3 द्या. आणि समीकरण 2 वरून 1/2 a वजा 1/2 b बरोबर वजा 1/8 याला समीकरण नंबर 4 द्या. हे समजणं गरजेचं आहे. काय केलं आपण 1/2 कारण हे 2 आपल्या आपण त्याच्याऐवजी काही ठेवतच नाही आणि ते जसं तसं राहणार 1/2 आणि ह्या इथल्या इथं एक किती पण असू शकतात गुणाकारामध्ये जेवढे आपल्याला घेता येईल तेवढे गुणाकार कारण 1 गुणिले 1 एकच राहणार आहे किंवा कुठली पण संख्या असू द्या त्याला 1 न गुणल्यावर तेच राहणार आहे. तर आपण काय करतोय आता 1/2 हे जशाला तसे ठेवले आणि अजून 1/3x अधिक y साठी आपण काय ठेवलं होतं a तर ते a पुढे घेतलं b साठी b आणि बाकी टर्म जशाला तसे. आता जर तुम्हाला हे छेदातले 2 हे 2 काढायचे म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल समीकरण 4 ला 2 न गुणावं लागेल. 2 न जर गुणलं तर काय होईल हे 2 कटून जाते इथले 2 कटून जाते इथं वजा b राहते आपल्याला मग बेरीज करता येते समीकरणाचे आणि उत्तर काढता येते. इथं काय करणार समीकरण 4 ला 2 ने गुण मांडणी करायची 2 कंसात 1/2 a वजा 1/2 b बरोबर इकडं वजा 1/8 गुणिले 2 ही मांडणी झाली. आता तुम्हाला लक्षात यायचंय की हे 2 ह्याच्या पण गुणाकारात आहे आणि ह्याच्या पण गुणाकारात आहे. तर आपण एक तर मधात घेऊन टाका नाहीतर 1/2 बाहेर घ्या म्हणजे 2 कंसात 2 गुणिले हे 1/2 आपण बाहेर घेतोय कंसामध्ये राहील a वजा b बरोबर हे बे 1 बे हे बे चोक 8 म्हणजे इथे राहिलं वजा 1/4 आणि हे 2 गेले राहिलं काय मग a वजा b बरोबर वजा 1/4 त्याला समीकरण नंबर द्या 5. नवीन समीकरण तयार झाला 5. आता हा समीकरण आपण कशापासून बनवला समीकरण 4 पासून म्हणून समीकरण 4 चा आता विचार करायचा नाही आणि समीकरण 3 इथं अधिक b आहे इथं वजा b आहे डायरेक्ट काय करायची बेरीज करायची. समीकरण 3 व समीकरण 5 ची काय करायची बेरीज करू. समीकरण 3 लिहून घ्यायचंय a अधिक b बरोबर 3/4 आणि इकडं a वजा b बरोबर वजा 1/4 आपल्याला बेरीज करायची. बेरीज करत असताना कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. इथं अधिक b वजा b गेले ढगात इथं 1 असते इथे 1 असते हे 2 a झालं बरोबर. हे आपण काय करू कंसामध्ये मांडू 3/4 आता बेरजेमध्ये आहे पण इथं वजा असल्यामुळे वजा 1/4 छेद समान झाले इथं हे 2a हे छेद समान आहे म्हटल्यावर 3 वजा 1 आणि छेदामध्ये 4 राहतील. हे 2a बरोबर ह्या दोघांची वजाबाकी 2/4 बे 1 बे बे दोन्ही 4 a ची किंमत काढायची 2 ह्याच्या गुणाकारात जाणार म्हणून a बरोबर 1/2 छेदामध्येच गुणाकारामध्ये 2 म्हणजेच तुमचं म्हणून a बरोबर काय झालं 1/4 a बरोबर आलं 1/4 एवढं लिहून घ्या आधी. पहा आपली a ची किंमत 1/4 आलेली आहे. आपण समीकरण 5 मध्ये ठेवू. समीकरण 5 मध्ये
ए बरोबर 1/4 ठेवू. ए बरोबर 1/4 वजा बी बरोबर वजा 1/4 म्हणजे वजा बी बरोबर वजा 1/4 हे तिकडे ला वजा 1/4 पहा वजा बी बरोबर हे आता छेद समान आहे तर 4च राहतील वर वजा वजा म्हणजे वजा 1 जवळ येईल म्हणजेच वजा 2/4 बे 1 बे बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर आलं तुमचं वजा बी बरोबर वजा 1/2 हे पुस्तक लागणार होतं म्हणजेच तुमचं हे वजा वजा गेलं म्हणजे बी बरोबर आलं 1/2. आता आपण कशा बाबतीत हे ठेवले होते ए आणि बी च्या किमती तर 1/3x अधिक किती होतं ते y होतं का 3x अधिक y बरोबर a होतं आणि 1/3x वजा y बरोबर b होतं बरोबर आहे का. तर आता a ची किंमत a च्या ठिकाणी a ची किंमत किती आली 1/4 म्हणजे 1/3x अधिक y बरोबर 1/4 हे इन्व्हर्स होते म्हणजेच 3x अधिक y बरोबर 4 हे समीकरण नंबर आपलं 6 नवीन तयार झालं. ह्याच्यापासून पण तसंच 1/3x वजा y बरोबर 1/2 हे खाली वर होणार इन्व्हर्स होतात. इन्व्हर्स म्हणजे काय हे इथं जाईल हे इथं जाईल थोडक्यात आपण त्याला सोयीस्कर लिहितोय 3x वजा y बरोबर 2 त्याला समीकरण नंबर 7. आता समीकरण 6 आणि 7 मध्ये जर तुम्ही पाहिलं हे अधिक y हे वजा y दोघांची बेरीज करा कटून जाते x ची किंमत भेटून जाते लिहायचं समीकरण 6 व समीकरण 7 ची बेरीज करून दोन्ही समीकरण मांडायचे काय आहे 3x अधिक y बरोबर 4 आणि 3x वजा y बरोबर 2 बेरीज करायची आपल्याला कुठलेही बदल होणार नाही हे अधिक y वजा y गेले बघा 3 आणि 3 6x बरोबर या दोघांची बेरीज 6 म्हणजे x बरोबर 6/6 बरोबर 1 म्हणून x बरोबर आलं 1. x ची किंमत आपण समीकरण 7 किंवा 6 मध्ये ठेवून देऊ समीकरण 6 मध्ये ठेवू समीकरण 6 मध्ये x बरोबर 1 ठेवून समीकरण 6 x च्या ठिकाणी 1 ठेवा अधिक y बरोबर 4 हे y ला y 4 ला 4 हे 3 1 3 म्हणजे 3 तिकडे गेल्यावर वजा 3 म्हणजे y बरोबर येईल तुमचं 1 शेवटी लिहायचं उकल x, y बरोबर 1,1 चेक करायला लिहून घ्या.